तर भावांनो, आज आपण बघणार आहे की कुठला चेन माउंट बेस्ट आहे। जे माझ्यासोबत झाले भावांनो ते तुमच्यासोबत पण व्हायला नको, कारण मी जी गोष्ट घेऊन फसलोय ती गोष्ट तुम्ही चुकून पण घेऊ नकासा। तर भावांनो, 2026 मध्ये जर तुम्ही पण मोटो ब्लॉगिंगचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। तर मोटो ब्लॉगिंग करण्यासाठी भावांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हेल्मेट, एक कॅमेरा, एक माईक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माउंट। तर तुम्ही हेल्मेट घेतलासा, कॅमेरा घेतलासा, माईक घेतलासा, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तुम्ही माउंट यूज करताना कोणता माउंट यूज करायला पाहिजे। तर आपण हेल्मेटसाठी कोणता माउंट यूज करायला पाहिजे ते आज आपण बघणार आहे, कारण ह्याच्या आधी मी फसलोय, त्यामुळे तुम्ही पण फसू नकासा। त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठला माउंट चांगला, कुठला माउंट चांगला नाही, गोप्रो कसा सेटअप करायचा, काय करायचं हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भावनो, कारण असंच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहणार आहे। तर चला व्हिडिओला चालू करूया। आणि मी ह्याच्या अगोदरपासून ॲक्शन प्रो कॅमेरा यूज करत आलो आहे, आणि हा आपला जुना माउंट आहे आणि हा आपला ॲक्शन प्रो आहे। हे आपला डायरेक्ट इथं माउंट होऊ शकते, त्यामुळे काही विषय नाही। तर या पट्ट्यामुळे की नाही भावनो वाऱ्याचा आवाज आहे की नाही ते पूर्णपणे आपल्या माईकमध्ये जातोय, आणि आपला जो माईक आहे की नाही ते बरोबर इथं आतल्या बाजूला बसतोय, त्यामुळे इथनं जे वारं जाते ते डायरेक्ट माईकला लागते, ते आपल्याला नको झाले। आपलं कसं पूर्णपणे वायझर झाकलेला असावं आणि वाऱ्याचा आवाज जरासुद्धा आत यायला नको, त्यामुळे आपण ॲक्शन प्रोचा जो आहे हा चेन माउंट मागवलेला आहे। तर चला हे लावायला अवघड नाही, 2 मिनिटात लावूया आणि तुम्हाला दाखवतो याची क्वालिटी। तर सगळ्यात पहिला की नाही भावनो आपली इथं जरासं क्लिनिंग करून घेऊया। तर सगळ्यात पहिला की नाही हेल्मेटच्या पुढच्या बाजूला जिथं आपण क्लॅम्प करणार आहे ते जरासं क्लीन करून घ्या। आणि भावनो क्लीन करताना पूर्णपणे एकदम व्यवस्थित क्लीन करून घ्या, कारण एकदा जर तो टेप खराब झाला, एकदा जर का भावनो हा जर मागचा टेप खराब झाला तर याचा काही उपयोग होत नाही। तुमचे हे जे पैसे आहेत ते पूर्णपणे वेस्ट जाणार आहेत, आणि हेल्मेट पण आपलं इथं डाग पडू शकते, खराब पण होऊ शकते। त्यामुळं क्लीन करताना एकदम व्यवस्थित क्लीन करा। आणि हे जो क्लीनर आहे हे हेल्मेट क्लीनर आहे, आणि कुठला आहे काय मला काहीच माहीत नाही, हे कवा घेतलेलं मला पण माहीत नाही अजून। फुल हायच भरलेला, एकदाच फक्त यूज केलतो, त्यानंतर आज यूज करावले। आपण अनेकदा यूज करूया। आणि याचा वास आहे की नाही, लेघान वास आहे याचा, काय विषय माहीत नाही त्याचा। खरं क्लीन शेवट होते, एक नंबर क्लीन होते, एक नंबर। हे जर तुम्हाला ओपन पाहिजे असेल तर हे आपण चेन माउंट जे आहे ते खालच्या बाजूला लावणार आहे, म्हणजे आपलं कसं हे ओपन पण राहू शकते, काय विषय नाही। फक्त एक्झॉरचं हेल्मेट सांगवले, बाकीचं कसं असेल आपल्याला माहीत नाही, कारण आपण आतापर्यंत एक्झॉरचं हेल्मेट यूज केले। आता जे आहे भावनो आता आपल्याला प्रॉपर सेट करायला पाहिजे। आता मेन विषय म्हणजे ही मध्ये जी पट्टी दिसत असेल तुम्हाला, ही मध्ये जी पट्टी आहे ती बरोबर हेल्मेटच्या बरोबर इथं सेंटरला यायला पाहिजे। जरा जरी असं चुकून जरी तिरकं बिरकं जर लागलं तर आपला कॅमेरा तिरका माउंट होऊ शकतो, त्यामुळं। तर सगळ्यात पहिला आपण मागची टेप काढून घेऊया। ह्याची क्वालिटी कशी आहे मला पण अजून माहीत नाही, मला तर क्वालिटी बेस्ट वाटल्या। आपण यूज करून बघूया एकदा क्वालिटी कशी आहे, काय क्वालिटी टॉपची असणार आहे जोडा, काय विषय नाही। तर आपण जरासं खालच्या बाजूला माउंट करणार आहे, कारण आपले वरचं जे आहे हे ओपन राहण्यासाठी। आणि एकदा जर का माउंट झालं तर परत निघत नाही, त्यामुळं माउंट करताना पण भावनो की नाही एकदम एकदा जर बसली ही निघूशी बातच नेहमी लयच जाम बसली। फक्त जरासं टाईट करून घ्या, एक आत्ता पहिला म्हणजे लावतानाच पहिला टाईट करून घ्या, कारण नंतरनं जर टाईट करायला गेला असा तर टाईट होत नाही, त्यामुळे आत्ताच पहिला टाईट करून घ्या, जेवढं होईल तेवढ्या ताकदीनं टाईट करून घ्या। आणि क्वालिटी जर मला बेस्ट वाटल्या, कारण चिटकताना जर असलंच जोरात चिटकली की नाही विषय हार्डच। जर तुम्हाला लेस भीती वाटत असली की असले चिटकवायला हे तीन, तर काम करा, सगळ्यात भारी सांगतो तुम्हाला, हे लावल्यानंतर ना यावर जरा वेटरा सोडा, एकदम जाम बसते, निघायचा तर विषयच नाही एकदा वेटरा जर सोडला तर। मी पण बघणार आहे, जर मला नंतर जर लूज वाटायलं तर वेटरा सोडून टाकणार, विषय संपला। तर आता एकदम जबरदस्तमध्ये बसले भावानो, क्वालिटी जर मला खतरनाक वाटायला त्याचा काही विषय नाही, फक्त विषय एवढाच की पाणी तीन लागल्यानंतर जे निघायला नको। त्या चेन माउंटसोबत आपल्याला भेटते भावानो हा जे माउंट जी की त्यात अटॅच करायचं असते, त्यानंतर एक फोन होल्डर, आणि त्यानंतरनं ही फोन होल्डरला अटॅच करायचं असं लावा, नाही तर असं लावा। पण याचा उपयोग आपण करणार आहे 360 लावण्यासाठी, कारण एकदा हे माउंट असं आपलं झालं 360 लावू शकतो, हे एक आपल्याला बेस्ट पॉईंट झाला आहे, त्यामुळे काही विषय नाही। हे आपला जे माउंट जे की आपल्याला यात अटॅच करायचं आहे, तर काय विषय नाही, सिम्पली तुम्ही ह्यात असं
प्रेस करू शकता का, विषय संपला. एकदम प्रॉपरमध्ये बसलेला आहे. बघू शकता का, एकदम टाईट बसले, एकदम टाईट. कसं पाहिजे बघा, एवढ्या फास्ट फिरवले तरीसुद्धा ते हालना झाले. त्यामुळं क्वालिटी तर बेस्ट आहे. फक्त लावताना फक्त भावांनो प्रॉपर लावा, कारण जरा जरी अँगल चुकलं की पूर्ण तुमचा डाव पिसकटला बघा. हा आहे आपला DJ ॲक्शन 4. तर हा आपण यावर आता माउंट करायचा आहे. आणि बघू शकता का भावांनो, एकदम प्रॉपरली बसलेला आहे. वजन बिजन एकदम खतरनाक. कॅमेरा लावून सुद्धा धरलो आहे तरीसुद्धा काय विषय नाही. हा ओकेमध्ये आहे. जरासुद्धा लूज झालेलं नाही, कुठनं हल्लं नाही, काय नाही काय नाही. तुम्ही पण जर आता भावांनो चिन माउंटचा जर विचार करत असाल कुठलं घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, तर माझं सजेशन आहे की भावांनो असलं जे आहे चिटकवायचं की नाही हेच तुम्ही घ्या. कारण हे भावांनो एकदम बेस्ट पडते. ह्यानं फक्त वाऱ्याचा आवाज लय जातो आहे. आणि एक पॉईंट म्हणला असता तर ह्यासोबत भावांनो हे पण तुम्ही एमर्जन्सीला सोबत ठेवा. कारण बाय चान्स सांगलं निघत तर नाही, तुमचं जर टेप बीप निघालं, कॅमेरा जर तुम्हाला लूज वाटत असला, बाहेर कुठे जर तुम्ही जर राईडला गेला असला आणि तुम्हाला जरी लूज वाटत असेल तर आपण याचा वापरसुद्धा करू शकतो. त्यामुळे हे पण तुम्ही एमर्जन्सीला सोबत ठेवाच, काय विषय नाही. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या भावांनो, लवकरात लवकर जावा आणि तुम्ही पण खरेदी करा. टॉपचा विषय. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.